रायगडमध्ये पोलिसाचा माज. पोलादपूर पोलिसाचा पत्रकारावर हल्ला. मुक्त पत्रकार न्यूजकडून पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल. नमस्कार, मुक्त पत्रकार न्यूजमध्ये आपले स्वागत. आजची बातमी सामान्य नागरिक आणि पत्रकार यांच्या अधिकारांवर यंत्रणेकडून कशी बंधने घातली जातात या संदर्भातील आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर पोलीस ठाण्यात सध्या मुक्त पत्रकार न्यूजसाठी कार्यरत असलेले पत्रकार प्रतिनिधी श्री प्रदीप मेस्त्री हे वृत्त संकलनासाठी गेले असताना त्यांना तेथील पोलीस निरीक्षक श्री अनिल जाधव यांनी धक्काबुक्की, दमदाटी तसेच अपमानित करून त्यांचे साहित्याचे नुकसान केले. या बाबतीत प्रदीप मेस्त्री यांनी दाद मागण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील लोकांनाही पोलिसांच्या चिथावणीने अनेक इस्मांकडून हेतुपुरस्सर त्रास दिला जात असल्याचा आरोप प्रदीप मेस्त्री यांनी मुक्त पत्रकार न्यूजशी बोलताना केला. त्यांनी संबंधित घटनेचा व्हिडिओ मुक्त पत्रकार न्यूजकडे पाठविला असून त्यात संबंधित पोलीस अधिकारी प्रदीप मेस्त्री यांना व्हिडिओ चित्रीकरण करीत असल्याच्या कारणावरून आक्षेपार्ह पद्धतीने धमकावित असल्याचे दिसत आहे. शासकीय जागेत व्हिडिओ चित्रीकरण हा अगदी सामान्य नागरिकाचाही अधिकार असल्याचे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलेले असताना पोलादपूर पोलिसांचे हे कृत्य म्हणजे शरमेची बाब आहे. मुक्त पत्रकार न्यूजकडून संबंधित दोषी पोलीस अधिकारी अनिल जाधव यांचे विरोधात कारवाईसाठी रायगड पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देण्यात आली आहे. मुक्त पत्रकार न्यूज या प्रकरणात आपल्या पद्धतीने काम करणार असून दोषी अधिकाऱ्यांना शासन होईपर्यंत या तक्रारीचा पाठपुरावा करण्यात येईल. जनतेच्या माहितीसाठी या प्रकरणातील सविस्तर व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात येत असून या बाबतीतील पुढील अपडेटसाठी हे चॅनल ताबडतोब सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रदीप ज्ञानेश्वर मेस्त्री, सारथी महाराष्ट्राचा या पोर्टलमध्ये मी काम करीत होतो. गेली 2025 रोजी 12/2/2025 या रोजी आनंदनगर येथे संजय शांताराम जाधव यांचं कडाक्याचं भांडण चालू होतं. त्या भांडणामध्ये त्यांना आणि त्यांच्या आईला जबर मारहाण झाली होती आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो. त्या कारणाने मी ते विचारपूस करीत होतो. त्या विचारपूस करता तिथल्या पंचनामा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की सर, तुम्ही इथे पंचनामा घेण्यापेक्षा तुम्ही पोलीस स्टेशनला या, आपण रितसर तुम्हाला बातमी देऊ, काय हकीकत घडले ते तुम्हाला आम्ही कळवू. त्यानुसार मी तिथून निघून मी पोलादपूर पोलीस स्टेशनमध्ये येथे गेलो असता तिथेही जोरात धक्काबुक्की चालू होती आणि हा प्रकार पाहून मला इथे वाटलं की काहीतरी ते वेगळंच काहीतरी घडतंय, वेगळं काहीतरी चालतंय. ज्याला न्याय मिळायला पाहिजे त्यालाच धक्काबुक्की करून आतमध्ये बसवत आहेत आणि ह्या अनुषंगाने मी ते व्हिडिओवर चित्रफित करण्याची तयारी केली. पिक्चर व्हिडिओ शूटिंग चालू केली आणि त्या रागाच्या आवेशापोटी तेथील सगळे पोलीस कर्मचारी धावत आले. सर, काय करताय? म्हटलं, साहेब, मी पत्रकार आहे, हा प्रकार काय आहे? तुम्ही धक्काबुक्की लोकांना करताय, लोक न्याय मागण्याकरता तुमच्या दारामध्ये येतात आणि तुम्ही हा प्रकार काय चालू आहे सर? मला चित्रफित करण्याची परवानगी नाही आहे का? तेवढ्यामध्ये तेथील PI अनिल जाधव हे सर तिथे धावत आले आणि मला म्हणते, हे बंद कर पहिले सगळं बाजार, कोण आहेस तू, तुझं कारण काय त्यातमध्ये यायचा? आणि हा सगळा प्रकार तेथील कर्मचारी पण बघत होते. थोडंसं लाजीरवाणं आहे स्वरूपामध्ये. म्हटलं, सर, अहो, मी पत्रकार आहे, मी ते माझं येण्याचं कारण काय हे तुम्ही न विचारता तुम्ही डायरेक्ट मला धक्काबुक्की का करताय, कारण काय? परंतु तू पहिला बाहेर हो, याला बाहेर काढाले सगळ्यांनी. आणि असं धक्काबुक्की करत माझ्या कॅमेऱ्याची नासधूस केली. माझा पेन होता, पेनामध्ये कॅमेरा होता, तो कॅमेऱ्याचा तोडून टाकला. दुसरी गोष्ट, हातातील मोबाईल माझा होता, तो मौल्यवान मोबाईलही माझा हिसकवण्याचा 4-5 जणांनी प्रयत्न केला. म्हटलं, सर, माझा अन्याय काय? मी पत्रकार आहे, मी पत्रकार ह्या पोलीस स्टेशनमध्ये येऊ शकत नाही आहे का? मी न्यायासाठी लोकांसाठी मी भांडण करू शकत नाही का? मी लोकांच्या व्यथा मांडू शकत नाही का? परंतु असं काही माझं न ऐकता त्यांनी डायरेक्ट धक्काबुक्की करत मला, तू पहिला बाहेर निघ, पहिला तू कोण आहेस मला माहिती आहे, अरे तुझं काय लायकी आहे ते मला कळते, तू पहिला बाहेर हो, मी पत्रकाराशी भरपूर बघितले, तुझं दाखव मला काय ते, नंतर मी बघतो काय करायचं. म्हटलं, सर, मी संपूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवतो, माझं निवेदनपत्र दाखवतो तुम्हाला, मी माझा ID दाखवतो तुम्हाला. परंतु असं काही न करता डायरेक्ट माझ्या हातातून त्यांनी ID ओढून घेतला आणि डायरेक्ट मला म्हणतात, अरे तुला माहिती आहे रे, तुझी पत्रकाराची लायकी काय मला कळते, तू एक काम कर, तू बाहेर ये. मला कोण बोलतात तुला माहिती आहे काय? मला PI आणि जाधव बोलतात, बघून घेईन तुला मी, तू कोण आहेस तर मला माहिती आहे रे, चल चल बाहेर हो. आणि असं करून सर मला गलिच्छ भाषेमध्ये, अर्वाच्य भाषेमध्ये माझा अपमान करून तेथील पोलिसांनी पण माझ्यावरती अन्याय केला आणि मला बाहेर काढून त्यांनी सांगितलं मी बघून घेईन. सर, म्हटलं, एक काम करा, म्हटलं, तुम्ही कमीत कमी माझ्या पत्रकाराचा तुम्ही अवमान करताय ते तरी थांबवा.
जे काय बोलत तुम्ही बोला, परंतु तुमचं माझी काय दुश्मनी आहे का? तुमचं माझं काय वाईट संबंध आलेत का? मग तुम्ही कोणत्या अनुषंगाने माझ्याशी नाही 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 तू जमिनीच्या वादामधून पण खूप बोललायस. म्हटलं सर हा दिवाणी कोर्टामध्ये आमचा दावा चालू आहे, मग ती माझी दुश्मनी काढताय का? तुमची माझी काय दुश्मनी आहे का? परंतु असं न करता तुला बघून घेतो मी, तू जमिनीच्या वादामध्ये पण जास्त लोकांना धमकावतोस, हे करतोस ते. म्हटलं सर तो आमचा दिवाणी कोर्टामध्ये वाद चालू आहे आणि त्या वादानुसार तुम्ही माझ्या दादागिरी करत असाल तर तसंही मी मला काहीतरी वाटेल की ठीक आहे सर असो, परंतु तेही माझं न जुमानता मी बघून घेईन तुला, असं करून त्यांनी माझ्या कॅमेऱ्याची नुकसान केलेली आहे. माझा कॅमेरा तोडून टाकला, माझा पेन ड्राईव्ह त्याच्यामध्ये कॅमेरा होता तो कॅमेराही तोडून टाकला, माझा मोबाईल होता मोबाईलही माझा बाहेर फेकून दिला. म्हटलं तुला नंतर बघून घेईन असं बोलत त्यांनी धक्का मारून त्यांनी मला बाहेर काढला. सारथी महाराष्ट्राचा प्रदीप मिस्त्री, मला न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे. त्याची कंप्लेंट घ्यायचा ऐकत नाही ना माझी बस कंप्लेंट घे बस सुरू कर पत्रकार आहे पत्रकार आहे मी. थांबा ना सर. अहो पण आम्ही काय बोलतोय का साहेब? अहो आम्ही काय बोलतोय का साहेब? अहो पण आम्ही काय बोलतोय का साहेब? सर आम्ही बाहेर जावा. हो थांबा सर. तुम्ही बाहेर सर, जावा. धक्का मारू नका सर. तुम्ही बाहेर सर, जाऊ तुम्ही धक्का करू नका सर. शूटिंग करा म्हणजे काय तुम्ही धक्का करताय मला अधिकार नाही का सर? मला अधिकार नाही का? काय तुमचं पत्रकार मला दाखवा. घ्या ना बाजूला वा. मला अधिकार नाही. मला अधिकार नाही का? सर्टिफिकेट दाखवायचं सर 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 ऐका सर तुम्ही शिवाय करताय सर. पाहिलं ना तुला सर तुम्ही अरे करताय. खरं दाखव मला मी सगळं दाखवतो तुम्हाला. मी काय ते तुम्हाला दाखवतो मी. मला माहिती आहे तुमचं काय ते तुम्ही म्हणजे तुम्ही माझी दुश्मनी करता असं सर. बोलू नका. सर तुम्ही दुश्मनी करता माझ्याजवळ. काय आला तिथे मला माझं विचार काय कारण म्हणजे काय आलं? मला अधिकार नाही पोलीस कसला अधिकार आहे? मला अधिकार नाही पोलीस पत्रकार मी दाखवतो तुम्हाला. मी दाखवतो तुम्हाला अधिकार आहे सर माझे आयकर ओढण्याचं. असं मला तुम्हाला आयकर मध्ये ओढण्याचा अधिकार आहे का? तुमचा काय संबंध आहे इथे माझं सर माझ्या शेतात मी स्वतः उपास होतो. काय संबंध सर आहे ऐका सर. कंपनीमध्ये? थांबा सर. सर ऐका हो थांबा सर. तुम्ही माझा आयकर का ओढलात? नाही ऐकणार मी का आयकर ओढण्याचा अधिकार तुम्हाला? काय संबंध आहे भानगडी दोघांचे आहेत. कोणाच्या? तुम्ही का आलेत मी स्वतः उपास होते ते. मी स्वतः उपास होतो. मी स्वतः सोडवले यांची. साक्षीदार म्हणून बोलू तेव्हा यायचं आता येतो यायचं ना. नाही. आता यायचं नाही तुम्ही ऐकत का ओढलात? साक्षीदार हो. सर ऐकत सर तुमचं ऐकत आहे ना, मला सर, बघायचंय. सर काय ऐकत आहे ते? सर ऐकत का ओढलात तुम्ही? हा? तुम्ही ऐकत बोललो मी. का बोललो. ओढलात? काय करणार? कारण काय? सर काय करणार आहे मला सांग. सर आवाज कमी करा. सर आवाज कमी करा सर. सर तुम्ही आवाज बघतोय कमी. मी, मला काय द्यायचं? आम्ही तुमच्याजवळ संयमाने वाढतोय. तुमचा पत्रकाराचा आम्ही गुण दाखवायचा आम्हाला. आम्ही तुमचे थांबा सर. सर एक मिनिट थांबा सर. तुमची दुश्मन आहे का सर माझी? तुम्ही मला जास्त बोलू नका. तुम्ही मला तुम्ही काय लिहायचे माझं कर्तव्य नाही का? माझं कर्तव्य नाही का? सकाळपासून बघतोय मी माझं कर्तव्य नाही का? अहो सर मी तुमच्याशी काय उलट वागले का? सर मी तुमच्याशी रिस्पेक्ट करतो. सर मी रिस्पेक्ट करतो. मला सारखं दाखवत मी दाखवतो म्हणजे मला कर्तव्य नाही. मी खोटं बोलतोय का? काय ना मला पत्रकार दाखवतो तुम्हाला आता दाखवतो. आता पत्र दाखवतो तुम्हाला मी लेटर. तुम्ही मला आता घेऊन यायचं समोर. मी आता दाखवतो तुम्हाला. मी तुमचा काय रोल आहे ते मला सर दाखवायचा. मी तुम्हाला मी आता रोल दाखवतो. मी तुम्हाला आता ऑनलाईन दाखवतो. घेऊन ये ना. सर तुम्ही सर तुम्ही माझ्याशी धक्काबुक्की करताय सर. पोलिटिशियन धक्काबुक्की करताय मला. पोलिटिशियन धक्काबुक्की करताय मला सर. तुम्ही जरा ऐकव सुतार पोलिटिशियन धक्काबुक्की करताय मला. ऐका जरा सुतार. नाही थांबा. मी माझं कार्ड दाखवतो. थांबा मी माझं कार्ड दाखवतो. मी तुम्हाला माझं लेटर दाखवतो. माझं लेटर दाखवतो. म्हणजे पोलिटिशियन लावून तुम्ही धक्काबुक्की करता मला. पोलीस लोक म्हणजे पत्रकारांची इज्जत आहे का आमची? पोलीस स्टेशनला येऊन तुम्ही आम्हाला धक्काबुक्की करताय. आमचा आय कार्ड ओढताय. तुमचा रिस्पेक्ट करतोय आम्ही. नाही अहो पण मला सांगा ना. ठीक आहे झालं ना आता गेले ना आपण साहेब. मला चला, सांगा चला इकडे. अधिकार काय त्यांना ओढण्याचा? आपला हो, कर्तव्य ठीक नाही आहे, संपला का? विषय. हा? चला संपला विषय. तो बोललात ना तुम्ही त्यांच्याशी. ए चल ए अक्षय ए अक्षय. ओ थांबा जरा थांबा. ओ एक मिनिट थांबायचं इथं थांबा. काय झालं सांगा तुम्ही. आता हे पोलीस आपल्या विरोधामध्ये वागतायत. तुमचं काय म्हणणं आहे सांगा. तुम्ही होतात ना मारामारी टायमाला. सांगा बोला बोला. आता मी लाईव्ह टाकतो पूर्ण. जेव्हा आता मारामारी झाली आम्ही लोणावळ्याला आमच्या बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी आम्ही सगळी जण निघून एका जागेवरती आलो होतो. हा. आल्यानंतर जाधवांचा कुटुंब पुढे निघून गेला होता आणि आम्ही पाठीमागं होतो. पाठीमागं असंच असताना जाधवानं येऊन डायरेक्ट दुकानावरती त्या पोरीने मारल्यानंतर तिचा जरा खाली मोबाईल पडला. आता मोबाईल तुम्ही पडल्यानंतर- समाधानी आहेत का? पोलिटिशियन समाधानी आहेत का? हो समाधानी आहेत का? तुम्हाला न्याय मिळाला का? नाही मिळाला. नाही मिळाला. तुम्ही बोला. नाही मिळाला आम्हाला मिळायला पाहिजे. आता हे धक्काबुक्की जे पोलीस आता हे आपल्याशी धक्काबुक्की करतायत. मी पत्रकार असून सुद्धा ते मला धक्काबुक्की करतायत. मी न्यायासाठी तुमची काय भांडणं लावते का? मी नाही
दोघं बसलेत ते करतायत चला बस करा चला